दरवर्षी सुरू होणारे साखर कारखाने यंदा उशिराने सुरू होत आहेत. त्यामुळे शेतकरी आणि ऊसतोड मजुरांना मनस्ताप होतोय. तर दुसरीकडे समाधानकारक पाऊस होऊनही पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गहू आणि हरभरा पीक घेता येणार नसल्याने शेतकऱ्यांच्या पुढील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे रब्बी हंगाम वाया जाणार असल्याची भीती शेतकऱ्यांना आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी हवामान शास्त्र विभागाच्या वेधशाळेत काल 9.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या हिवाळ्यात प्रथमच तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरला असून सामान्य किमान तापमान आणि प्रत्यक्ष किमान तापमान यांच्यात 3.2 अंशाचा फरक आहे. येत्या काळात तापमानात असाच फरक राहिल्यास रब्बी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होते. गेल्या 2 दशकांपासून देशात कृषी क्षेत्रावर संकट ओढवले असून शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढत आहे. यावर उपाय म्हणून किमान आधारभूत किमतीस म्हणजेच MSPs कायदेशीर मान्यता देण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीने आपल्या अंतरिम अहवालात केली आहे. देशभरातील शेतकरी वर्ग आत्महत्येच्या साथीचा सामना करत असल्याची गंभीर नोंद समितीने या अहवालात घेतली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत एका दिवसामध्ये 454 ट्रक कांद्याची आवक होऊन कांद्याला प्रति क्विंटल 7,200 रुपयांचा दर मिळालाय. येणाऱ्या काळात आवक वाढण्याची शक्यता असून तोपर्यंत वाढीव दर कायम राहणार असल्याची माहिती जाणकारांनी दिली आहे. सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटकातील विजयपूर, इंडी, आळंद, कलबुर्गी आदी भागातील कृषी माल उत्पन्न बाजार समितीत येत असून आता विक्रीला वेग आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाअंतर्गत केंद्र प्रायोजित स्वतंत्र योजना म्हणून नॅशनल मिशन ऑन नॅशनल फार्मिंग अर्थात नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय मिशनचा शुभारंभ करायला मंजुरी दिली आहे. येत्या काळात या मिशनचा फायदा शेतकरी आणि ग्राहक यांना होणार असल्याचं चित्र आहे. परतीच्या पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बाबरा परिसरात कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादनही घटले. तर दुसरीकडे कापसाला प्रति क्विंटल 7,000 पेक्षा अधिक भाव मिळत नाहीये. मात्र कापूस वेचणीसाठी मजुरांना प्रति क्विंटल 1,500 ते 1,700 रुपये द्यावे लागत असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस हंगामास धीम्या गतीने सुरुवात झाली असून निवडणूक निकालानंतर ऊस तोडणी मजूर कारखाना कार्यस्थळावर हजर झालेत. अनेकांनी गळीत हंगामाचा मुहूर्त केला असला तरी अजूनही फारशा वेगाने ऊस तोडणी सुरू नसल्याचे चित्र दिसते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 3700 रुपये पहिला हप्ता दिल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नाही असा इशारा दिलाय. पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील निरगुडसरच्या पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक आणि वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयातील IBT विभागाच्या 8वी-9वीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले फळभाज्या धुण्याचे यंत्र टेक्नोव्हेशन प्रदर्शनात आकर्षण ठरलंय. शिरूरच्या पाबळ येथील IBT विज्ञान आश्रम आयोजित टेक्नोव्हेशन प्रदर्शन कोथरूडच्या JP नाईक सेंटर फॉर एज्युकेशन या ठिकाणी आयोजित केलं होतं. या प्रदर्शनात राज्यातील 35 शाळांनी सहभाग घेतला होता.